नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया इथं आज भव्य स्वागत करण्यात आलं. विमानतळावर स्थानिक कलावंतांनी पारंपरिक नृत्य करत पंतप्रधानांचं स्वागत केलं. त्यानंतर आचार्य जोनास मसेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवतांडव स्तोत्राचं पठण केलं. यावेळी ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलातल्या आदिवासींनी देखील स्थानिक मंत्रांचं पठण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली. सिद्धिविनायकाय सर्वकार्यकर्ते सर्वविघ्नप्रशमनाय सर्वराजवशीकरणाय सर्वजना सर्वस्त्री सर्वपुरुष आकर्षणाय श्री ओम नमः स्वाहा. ओम शवा 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 विमानतळावरून पंतप्रधान नजीकच्या हॉटेलमध्ये पोहोचले. तिथं भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचं अत्यंत उत्साहात स्वागत केलं. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय समुदायाशी संवादही साधला. बहुत ही अच्छा लग रहा है. हम काफ़ी दिनों से जब से घोषणा हुई थी कि वो आएंगे तो उनकी एक झलक पाने के लिए हम काफ़ी उत्सुक थे और इंतज़ार कर रहे थे. जितने उत्सुक हम सब भारतीय थे उतने ही उत्सुक यहाँ के लोग हैं. बहुत ही अच्छा लगता है कि उन्होंने एक पूरे ऑपरेशन को इतना परफेक्ट नाम दिया है, ऑपरेशन सिंदूर, क्योंकि एक सिंदूर क्या महत्व रखता है एक औरत की ज़िंदगी में. उन्होंने बिल्कुल बैंग ऑन टारगेट नाम रखा और ना ही सिर्फ हमारे जो सोल्जर्स हैं जो लड़े, बट इवन सारे लेडीज़ को भी उन्होंने मतलब इतना जोश भर दिया कि बस अब तो भारत को कोई भी नहीं हरा सकता है. तो बहुत ही अच्छा लगा. भारतीय पंतप्रधानांचा गेल्या 57 वर्षातला हा पहिलाच राजकीय दौरा आहे. पंतप्रधान मोदी या दौऱ्यादरम्यान ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा करणार आहेत. भारत आणि ब्राझीलच्या दृढ भागीदारी हे नवं पाऊल असल्याचं भारतानं म्हटलंय. या भेटीत प्रामुख्यानं व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, कृषी तसंच आरोग्य आणि जनसंपर्क यांसारख्या क्षेत्रातल्या सहकार्यावर चर्चा होणार आहे. हा दौरा दोन्ही देशांमधील संबंधांना नव्या उंचीवर नेईल. उभय देश अत्यंत महत्त्वाचे भागीदार असून या भेटीतून परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य वाढेल. ब्रिक्स आणि G20 सारख्या व्यासपीठांवर दोन्ही देशांचं सहकार्य अधिक दृढ होईल, असं ब्राझीलमधले भारतीय राजदूत भाटिया यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या दौऱ्याआधी पंतप्रधान मोदी यांनी रिओ दी जानेरिओ इथं 17व्या ब्रिक्स परिषदेत भाग घेतला. हा दौरा अतिशय फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलंय. हा दौरा भारत ब्राझील संबंधांना नवीन गती देणारा असून दोन्ही देशांमधील सहकार्याला चालना देईल, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ब्रिक्स परिषदेला अतिशय क्षमतेनं पुढे नेण्याची वचनबद्धताही पंतप्रधानांनी व्यक्त केली. ब्रिक्स पुढची शिखर परिषद भारतात होणार आहे, त्याचं निमंत्रणही त्यांनी या देशाच्या नेत्यांना दिलं. आपल्या वसुंधरेला निकोप ठेवण्यासाठी जगानं एकत्रित प्रयत्न करण्याची गरज पंतप्रधान